सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यातील उरळी कांचन या ठिकाणी असणाऱ्या दीप्ती चौधरी यांनी आत्महत्या केलेली आहे। धक्कादायक प्रकार पुणे शहर आणि जिल्ह्यात हा घडलेला आहे आणि दीप्ती चौधरीचे कुटुंबीय आता आपल्या सोबत आहेत। वडील त्यासोबतच आई आणि त्यांचे इतर नातेवाईक देखील आपल्या सोबत आहेत। त्यांचं आता नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मला एक सांग, काय नेमकी ही घटना काय घडली, जरा सविस्तर सांग कशा पद्धतीने, कारण लग्न नेमकं कधी झालं होतं आणि नेमका काय जाच सासरच्या लोकांकडून तुमच्या मुलीला होत होतं? मगर कुटुंबात वाढलेली माझी लाडकी मुलगी दीप्ती हिचे 5 ते 6 वर्षापूर्वी स्वरतापाडी चौधरी फॅमिलीमध्ये तिचा विवाह झाला होता। विवाहानंतर काही काळ सर्व सुख व्यवस्थित चाललेलं होतं, परंतु गेली 2 वर्ष तिला थोडासा मानसिक शारीरिक छळ व्हायला लागल्यामुळे ती थोडीशी बेचैन झाली। तिला एक 3 वर्षाची मुलगी असली होती। नंतर आता मध्यंतरी काही काळामध्ये ती पुन्हा प्रेग्नन्सी राहिल्यामुळे तिला त्यांनी स्वतः चेक केला असता मुलगी असल्या कारणाने त्यांना मुलगी नको होती। त्यांनी परस्पर तिचं ऑपरेशन करून ऑपरेशन झाल्यानंतर आमच्याकडे आणून सोडली। त्यापासून ती खूप हतबल झाली, त्याला खूप त्या वेदना सहन झाल्या नाहीत आणि माझी मुलगी आणि तिने डोक्याचं डिसिजन घेतलं आणि तिने आत्महत्या केली। या गोष्टीला त्याचे सर्व कुटुंब, ते चौधरी कुटुंब जबाबदार आहेत। त्यांनी शेवटी माझ्या मुलीला तिच्या नवऱ्याने खूप त्रास छळ केला आणि माझी लाडकी मुलगी, तिला माझी रुंदा 3 वर्षाचे बाळ असतानाही तिने हे भूमिका घेतली। अत्यंत आमचा दुःखाचा डोंगर आहे। ह्या दुःखातून आम्ही सावरण्यासाठी आम्हाला हे करावं। ती चौधरी आई आहेत। आई, तुमच्याशी काय बोलणं झालं होतं काय? शेवटी काय नेमकी काय म्हटलं होतं? कारण मुलगी जास्त आईशी या सगळ्या गोष्टी चर्चा करत असते। काय त्रास होत होता याच्याबद्दल? शेवटच्या दिवशी ती माझ्या बरोबर होती। सकाळपासून तिने मला काही बोलली नाही। संध्याकाळी मी तिला सोडवायला तिच्या घरी गेले। माझ्या समोर तिची सासू तिला भांडायला लागली आणि मी तिला समजावून आले की तुमचं सासू सुनांचं घरातलं आहे, तुम्ही एकमेकांशी बोलून हे सोडवा म्हटलं। काय भांडणामुळे कशाला ना घरात वातावरण बिघडत आहे। आणि मी तिला घरी सोडून आले। घरी आल्यावर मी तिला 7 वाजता फोन केला, परत विचारलं काय तर बाळ झोपले, तू गेल्या का प्रचाराला, सासू गेली का प्रचाराला? तर हो। नंतर मग मला नको वाटतंय ग, मला कंटाळा आलाय, तेच सारखं तेच प्रत्येक गोष्टीला मला बोलणं, प्रत्येक गोष्टीला टोचून बोलणं, हेच नाही करत तेच नाही करत, मला नको वाटतंय जीवन। मी तिला समजून सांगितलं, बाळा असं नाही, तू तुझा विचार कर, तुझ्या बाळाचा विचार कर, त्या लोकांचा विचार नको करू, समजून सांगत होते। आणि एक गोष्ट तिने मला त्या दिवशी सांगितली, इतके दिवस बोलले नाही मम्मी मी तुला, पप्पांना काय वाटेल, दादाला काय वाटेल। मला तर रोहन 6 महिन्यापासून म्हणतोय की तुझ्या आणि तुझ्या आईच्या नावावर असलेलं प्रॉपर्टी तुझा हिस्सा मागून घे, म्हणजे आपल्याला होईल वापरायला। सांगू नको पप्पांना, दादाला सांगू नको तू, मी असं म्हणले, मला काय नको, फक्त मला व्यवस्थित, मी तुमच्याकडे आले की माझा व्यवस्थित सांभाळ करा, मला तुमच्या प्रॉपर्टीचं काही नको, पण बघ ना तो कसं सारखं मला ते करतोय, मागतोय मला द्या, आम्हाला तुझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागून घे, तुझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागून घे। 6 महिने झाले टॉर्चर करतोय। काय मागणी त्यांच्याकडून होती? जे कोणी होते ते कुटुंबीय, त्यांच्याकडनं काय काय मागणी केली गेली होती? लोणीला एक प्लॉट आहे तिच्या नावावर आणि माझ्या नावावर, दोघींच्या नावावरती प्लॉट आहे। त्या जागेवरती माझ्या मुलाने कन्स्ट्रक्शन केलं रो हाऊसचं। तर त्याने तिला सांगितलं, आता ही गोष्ट कुणाला माहिती की नाही माहित नाही की किती टक्के कुणाला द्यायचं। त्याने तिला सांगितलं की 50% जो काम करतो त्याला आणि 50% ज्याच्या नावावर जमीन असते त्याला पैसे मिळतात। तू तुझ्या वाट्याचे टक्के मागून घे, तुझ्या भावाकडनं, तुझ्या पप्पांकडनं। आणि आम्ही त्यापेक्षा जास्त प्रोजेक्ट झाल्यानंतर त्या पट्टीत पैसे येतात, त्यापेक्षा जास्त पैसे दिले दर महिना। हा प्रोजेक्ट आता चालू झाला 1 वर्ष झाला। माझा मुलगा दर महिन्याला त्यांना खर्चाला, मुलीला, हे कुणाला सांगितलं, मला त्यांनी काल सांगितलं की मी दर महिना 10,000 रुपये तिला पाठवत होतो। मला त्यांनी सांगितलं
मुलीला तो भाऊ द्यायचा. मला तुझा त्याने कधी सांगितलं माहिती नाही. नव्हतं, पप्पांना मला सांगितलं नव्हतं सांगितलं त्यांनी. नाही. आणि आम्ही आर्थिक दृष्ट्या त्यांना खूप मदत केली, सर्व काही सहकार्य केलं, पण त्यांनी शेवटी माझ्या मुलीचा घात केला. कठोरात कठोर त्यांना शिक्षा व्हावी हीच माझी अपेक्षा. आतापर्यंत फक्त पोलिसांनी काय पाहिजे आम्हाला सहकार्य केलेलं नाही. ते 2च लोक आताच अटक केले असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळते. परंतु त्याच्या पुढे जाऊन सरकारने, गृह खात्याने त्याच्यामध्ये लक्ष घालावं, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा. पण लग्नाला काय काय तुम्ही दिलं होतं? कारण लग्न देखील मोठं केलं गेलं होतं, बडेजाव केला सगळं. याच्यात काय काय नवरा मुलाला, त्यांच्या घरच्यांना काय काय तुम्ही? आम्ही मगर कुटुंबातले लग्न त्या थाटामाटात केलं. त्यांना 50 तोळे सोनं देऊन खूप थाटामाटात लग्न केलं होतं. काय लग्नानंतर काही दिवस चांगले, त्यांना ट्रिपला जायचे सुद्धा खर्च आम्ही द्यायचो. त्यांचा बाकीचा खर्च सुद्धा, फर्निचरचा खर्च आम्ही केला. घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तू, टीव्ही, काही वस्तू लागतात लग्नानंतरच्या, ते आपण हे देत नाही, त्यांना रुखवत देत नाही. त्या बदल्यात आम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दिल्यात, चांदीच्या वस्तू दिल्यात, चांदीची झाल दिल्यागत झालं. कारण 5 किलो चांदी, 50 किलो सोनं दिलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा आज तागायतपर्यंत आम्ही त्यांचा बराचसा खर्च, बिझनेसमध्ये त्यांना खूप मोठं सहकार्य केलं. माझे काय करत होते? म्हणजे तुमचे जे जावई होते काय करायचे? नोकरीला होते किंवा काय व्यवसाय करायचे? ज्यावेळेस लग्न ठरलं त्यावेळेस त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा, म्हणजे भाजीपाला बाहेर देशामध्ये पाठवायचा हा मोठा बिझनेस होता त्यांचा. परंतु लग्नाआधी 6-7 महिने, 1 वर्षापासून त्यांचा तो बिझनेस बंद होता. आम्ही म्हणलं कालांतराने चालू होईल. त्यांच्यानंतर त्यांना आमच्याकडे अपेक्षा होती की ह्यांच्याकडून काहीतरी आम्हाला मशिनरी किंवा काही व्यवसायामध्ये मदत व्हावी. 2-3 वर्षानंतर योगायोगाने आमच्या एक दुसरे यांच्या संदर्भात त्यांचं संबंध आल्यानंतर आमच्या या आखाड्या पाहुण्यांनी त्यांना सहकार्य केलं. त्यांनी एक मोठा बिझनेस इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात चालू केला. त्यासाठी आम्ही खूप मोठी मदत केली त्यांना. 50 लाख रुपये दे, 1 लाख रुपये दे, अशा पद्धतीने ही मागणी त्यांच्याकडून सातत्याने होत होती तुमच्याकडे की पैसे द्या, काय जे काही असेल ते? नवीन व्यवसाय केल्यानंतर त्यांनी एक पायरीने चालले नाही. त्यांनी मोठी भरारी घेण्याचा प्रयत्न ज्यावेळेस केला त्यावेळेस त्यांनी जास्त पैशाची मागणी, कारण त्या बिझनेससाठी भांडवल हे खूप लागत होतं. आम्ही 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये असे त्यांना वारंवार देत राहिलो. त्याच्यामध्ये माझी मुलगी स्वतः जाऊन त्यांच्या ऑफिस सांभाळायची, ऑफिस बघायची. कारण माझी मुलगी पूर्ण डबल ग्रॅज्युएशन झाली होती, BE कॅम्प्युटर झाली होती, मेकॅनिकल इंजिनियर होती. त्यामुळे त्यांनी त्या दोघांचं सगळं चालवत होतं. गेली 6-7 महिन्यापासून त्यांनी वेगळ्या पद्धतीने, त्यांना जास्त अपेक्षा वाटली की ह्यांचा बिझनेस किंवा ह्यांचं कंस्ट्रक्शन जोरात प्रमाणात आहे, त्याच्या पटीत आम्हाला पैसे मिळव. त्यामुळे त्यांनी मानसिक शारीरिक छळ चालू केला. मुलीने मला सांगितलं नाही, आम्ही त्यांना पाहिजे तेवढे पैसे दिले असते. परंतु त्यांनी हे पाऊल घेण्याची भूमिका माझ्या मुलीवरती त्यांनी जबरदस्त लादली आणि माझ्या मुलीने हे टोकाचं भूमिका घेतली. ह्याचं मला खूप दुःख झालेलं आहे. नाही, हे अशा पद्धतीने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तुमच्याशी काय म्हणजे बोललं होते की काय त्रास होतोय आईकडे? तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर केल्या असतील, तिने काही बोलले असतील, मग तुम्ही काय तिला समजवलं होतं? तिने मला सांगितलेलं की मला रोहन पण सारखे टोचून बोलतात आणि मम्मी पण सारखे टोचून बोलतात. आणि सासू बोलली की नवरा आणि सासू दोघं एकमेकांशी बोलून हिला आणखी हे करायचे की तू अशीच आहे, तू तशीच आहे. प्रत्येक गोष्टीला तिला बोलणार. तिच्या बाजूने असं एखादा शब्द कोणी बोलत नव्हतं. हा बाबा ठीक आहे किंवा नाही का, समजून घेतलं नाही तिला. तिचं बाळ सांभाळून ती घरातलं काम करत होती सगळं. तरी पण हे असं कधी म्हटले नाहीत की तू करतीये बाबा, तू बाळ बघून करतीये, सगळं घरातलं काम करतीये. तिला टोचूनच बोलणार प्रत्येक गोष्टीला. तुला असंच येत नाही, तुला ते करता येत नाही, तुला बाळ सांभाळता येत नाही, तू बाळालाच मारती. म्हणजे प्रत्येक गोष्ट तिला टोचून बोलणं. आणि त्यांच्या विचाराने मग ते तिघ जण एकत्र येऊन बोलणार, काय त्याच प्रत्येक गोष्टीला. हे जे काही सांगतायत का की मागणी करत होते पैशांची किंवा बाकी गाडी, सोनं, अमुक तमुक, तुम्हाला तसं काही मुलीने सांगितलं होतं की अशा पद्धतीने माझ्याकडे सासू सासरे नवरा ही मागणी करतोय? तुमच्याकडे काय बोलले? सुरुवातीपासून बिझनेससाठी त्यांनी म्हणजे तिच्या नवऱ्याने डायरेक्ट आम्हाला कधीच मागितले नाही. तिला टॉर्चर करायचे, तू माग, तू सांग तुझ्या पप्पांना मला दे, तुझ्या आईला सांग की तुझ्या पप्पांना सांग द्यायला. म्हणजे
तिला जोपर्यंत सहन होतं तोपर्यंत ती सहन करायची. सहन नाही झाली की ती आम्हाला येऊन सांगायची, मम्मी त्यांना हे करायचंय, नवीन बिझनेस चालू करायचंय, बघ ना पप्पांना सांग ना, सांगायची ती मला. मग आम्ही तिच्या सुखासाठी, की आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे, नको तिला त्रास, म्हणून आम्ही पण त्यांच्या मागण्या करत गेलो. ती आता सांगितलं तिला आणि लगेच ती उद्या आम्हाला येऊन सांगत नव्हती. 6 महिने सहन करायची, की तिला सहन नाही झालं की मग ती येऊन इथं आम्हाला सांगायची, त्यांना द्या ना, त्यांना पाहिजे. त्यांना असं वाटतं की आपण पण करावा, तुझ्या वडिलांना सांग मला व्यवसायात मदत कर, पैसे द्या, म्हणजे आपण पण त्यांच्यासारखे मोठे होऊ. तुझा भाऊ बघ कसा कमवतोय, कसा फिरतोय, कसं गाडीत फिरतोय चांगल्या, तुला नाही वाटत का की तू पण फिरावं, तू पण चांगलं राहावं, तुला पण गाडी असावी मोठी. लग्नात पण 4 चाकी गाडीला दिली नव्हती तर सारखे तिला म्हणायचे की तुझ्या बापाने गाडी नाही दिली 4 चाकी, तुझ्या बापाने गाडी नाही दिली 4 चाकी. नंतर गाडी दिली का त्यांनी? दिली नाही, पण व्यवसायासाठी मग नंतर व्यवसायाचं चालू झालं तर व्यवसायासाठी पैसे देत दिलो ना. मग हे लग्न नेमकं कसं झालं बरे? काय अरेंज मॅरेज, काय लव्ह मॅरेज, काय नेमकं कसं हे लग्न जुळून कसं आलं नेमकं? लग्न आमचं अरेंज मॅरेज होतं. आमच्या पाहुण्यांपैकी असल्यामुळं, माझी मुलगी शिकलेली आहे, ती सुशिक्षित फॅमिली असल्यामुळं आम्ही तिथं जास्त प्राधान्य दिलं गेलं आमच्याकडून, की ते सुशिक्षित. तिचे सासरे हे प्राध्यापक होते, HOD होते, आणि आई सुद्धा पूर्ण ग्रॅज्युएट होती. तिचा दीर शिक्षण पूर्ण करून होता, एका कंपनीमध्ये कामाला होता. सुशिक्षित फॅमिली, शिकलेले असल्यामुळं आम्ही माझ्या मुलीला तिथं देण्याचा विचार केला. काही दिवस चांगलं आमच्या नात्यापैकीच होतं, काही दिवस चांगलं चाललं. नंतर हे शेवटचा 1.5 वर्ष त्यांचं खूप त्रासात गेलं. त्यांनी 1 दिवस सहन केलं, 2 दिवस सहन केलं, पण सहनशीलतेचा अंत झाला आणि तिने ही टोकाची भूमिका घेतली असावी असं मला वाटतं. मग हे सगळा त्रास होत होता किंवा छळ होत होता, त्यामधल्या काळात तुम्ही काही पोलीस तक्रार वगैरे कुठे काही केली होती किंवा पोलिसांना काही कळवलं असं? नाही, आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं असं काय होईल, त्यामुळे आम्ही त्यापर्यंत गेलो नाही. आम्ही कॉम्प्रोमाइज इथे यायचे, कधी इथं आमच्या घरी येऊन काही कारण झाले की आम्ही जाऊ द्या झालं गेलं, चला उद्या परत पासून एकत्र राहा. परत आम्ही त्यांच्या घरी जायचो. आम्ही ज्यांनी आमचे त्यांचे मधले माणसं होते, 4 लोक मध्ये मोठे घेऊन आमच्याकडे पद्धत की बाबा मोठ्या माणसाला घेऊन सांगायचे, ही आपली सांस्कृतिक खानदानी माणसं आम्ही आहोत. पोलीस चौकीपर्यंत गेले की नाव चर्चा होती, म्हणून आम्ही त्या गोष्टीपासून दूर राहिलो. आपल्या कुटुंबाला मोठ्या एका माणसाला घेऊन मध्यस्थी करून ते सांगायचा प्रयत्न त्यांना केलेला 2दा-3दा. ते इकडे आलं, आम्ही तिकडे गेलो. ह्याच्या व्यतिरिक्त काय आम्हाला वाटलं नव्हतं की असं काय होईल म्हणून. आता तुमचं काय नेमकं म्हणणं आहे की काय त्यांना कारवाई व्हावी किंवा काय त्या सगळ्या त्या कुटुंबियांना? माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या, चौकात फाशी द्या त्यांना. माझ्या मुलीला एवढं त्यांनी सहन करायला लावलं, एवढं टोकाची भूमिका घ्यायला लावली तिला त्यांनी. सारखं टॉर्चर करू तिला हे आण ते आण, तुझ्या पप्पाला सांग मग, की सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी त्यांच्यावर आणि माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, हीच माझी शेवटची इच्छा आहे. आपण ऐकलं या सगळ्या जी दीप्ती चौधरी त्यांच्या आई वडिलांची नेमकी काय भावना आता आहे, कारण ज्या पद्धतीने ही घटना घडली, यापूर्वी देखील पुण्यातल्याच वैष्णवी हगवण्यासारखं प्रकरण पुण्यात घडलं होतं, त्याची पुनरावृत्ती ही घडली की काय, अशा पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि त्यामुळे जे कोणी या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून होते. कॅमेरामन कृष्णासह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.